नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वाती आर किचनमध्ये. तर आज मी इथे भरलेल्या वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे हिरवे डोली रिंगण. तर चला आपण बघूया रेसिपी कशी बनवायची ते. तर सगळ्यात आधी इथे मी वाटण बनवण्यासाठी खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे. तर ह्याचं मी आधी वाटण बनवून घेते. यात तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता, पण मी इथे नाही टाकली आहे. तर इथे तयार आहे आपलं खोबरं आणि लसूणचं वाटण. आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते. आता आपल्याला इथे खोबरं आणि लसूण याचं वाटण घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट देखील घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट इथे जाडसर ठेवा थोडासा. आणि इथे मी मसाल्यांमध्ये लाल मिरची, गरम मसाला, धने पावडर, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्या मसाल्यांना सगळं हे एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला हा वाटण तयार झालेला आहे वांग्यामध्ये भरण्यासाठी. हे बघा, इथे मी वांगे देखील चिरून घेतलेले आहे. वांग्याला असे आतमधून 4 भाग करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला मसाला आतमध्ये भरता येईल. इथे वांग्याला मीठ लावण्याची गरज नाही आहे, कारण आपण वाटण जे बनवलं आहे त्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. आता इथे थोडासा कॅमेरा पडल्यामुळे व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर इथे आपल्याला वांग्यामध्ये मसाला वाटण जे बनवलेलं आहे आपण ते छान भरून घ्यायचं आहे, दाबून दाबून. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं वाटण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि हे जे उरलेलं वाटण असणार आहे ते आपल्याला पुढे भाजीमध्ये टाकायचं आहे. तर फोडणी देण्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा. तो कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. भरलेल्या वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. वांग्याचे खूप सगळे प्रकार आहे भाजी बनवण्याचे वेगवेगळ्या पद्धतीने. तर मी तुम्हाला इथे 2-3 प्रकारच्या भाज्या बनवून दाखवेल नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे माझा कांदा बारीक चिरून झालेला आहे. आता आपण टोमॅटो चिरून घेऊया. इथे टोमॅटोच्या आतमधल्या बिया ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहे. तर बघा, मी इथे बिया काढून घेते. तर अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो देखील इथे बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो इथे मी अर्धाच वापरलेला आहे, पूर्ण नाही घेतला आहे. छोट्या साईजचा असेल तर तुम्ही पूर्ण घेऊ शकता, पण हा मोठा टोमॅटो होता त्यामुळे मी अर्धा घेतलेला आहे. त्यामुळे काय होईल, टोमॅटो मुळे भाजी जास्त आंबट होऊ शकते, त्यामुळे थोडासाच घालायचा आहे टोमॅटो. आता इथे टोमॅटो आपला चिरून झालेला आहे. चला तर आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर इथे मी तेल गरम केलेलं होतं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग टाकलेलं आहे. आणि कांदा टाकून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. एक 2-3 मिनटं कांदा आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपला कांदा परतून झालेला आहे. त्यानंतर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे. तर टोमॅटो देखील आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे.
आपण जे वाटण बनवलं आहे मसाले सगळे टाकून त्यामध्ये हळद थोडी कमी टाकायची आहे, कारण आपण इथे नंतर तेलामध्ये कांदा परतत असताना हळद टाकणारच आहे, त्यामुळे थोडीशी कमी टाका तुम्ही हळद. आणि इथे मी वांगे टाकलेले आहे, ते वांगे देखील आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. इथे वांगे आपल्याला छान रंग बदलेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. आता आपल्याला वांगे शिजण्यासाठी थोडं झाकण ठेवून आपल्याला वांगे शिजू द्यायचे आहे, वाफ द्यायची 1-2 मिनटं आपल्याला. त्यावर ताटावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे, त्यामुळे ते जे गरम पाणी होईल तेच आपल्याला भाजीमध्ये नंतर वापरता येईल. इथे वाफ दिलेली आहे मी वांग्याला. वांगे थोडेसे त्या वाफेमुळं शिजल्या जातात. आता बघा इथे मी छान हलवून घेते. वांगे आपले थोडेसे शिजलेले आहे. तर त्यानंतर इथे मी जे वाटण बनवलेलं होतं कांदा लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं, ते वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे छान हलवून. आणि आता आपण जे ताटावरती गरम पाणी ठेवलेलं होतं गरम करायला, ते पाणी आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. आणि हे पुन्हा एकदा छान हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ताटावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून पाणी टाकायचं आहे आणि त्या वाफेवर आपल्याला वांगे छान शिजवून घ्यायचे आहे. बघा भाजीला छान उकळी आलेली आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता तेल देखील सुटलेलं आहे. आता इथे पुन्हा एकदा मी ताटावरती पाणी टाकून झाकण ठेवून वांगे शिजण्यास ठेवले होते. तर इथे आपले वांगे शिजलेले आहे. तरी आपण एकदा चेक करूया. तर हे बघा इथे भाजी आपली कशी छान घट्ट ग्रेव्ही झालेली आहे. हे बघा. अशी मस्त छान भाजी झालेली आहे वांग्याची आणि वांगे पण छान मऊ शिजलेले आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपली भाजी शिजलेली आहे. मी गॅस बंद करते. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि तुम्ही देखील ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.